श्रावण महिना चालू आहे, पण पाहुणे आलेत घरी. जेवणासाठी काहीतरी खास मेन्यू बनवायचा आहे. तर अशा प्रकारचा पावटा बटाटा भात तुम्ही मेन्यूमध्ये नक्की बनवून पहा. पाहुण्यांना देखील आवडेल, पाहुणे पोट भरून देखील जेवतील. तर बघा किती छान असं दिसायला देखील अगदी सुंदर असा सुटसुटीत मसाले भात तयार झालेला आहे. तर तुम्ही हा मेन्यू नक्की तुमच्या जेवणामध्ये ट्राय करून बघा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. इथे मी आता मसाले भातासाठी कांदा घेतलेला आहे. कांदा अशा प्रकारे मी बारीक उभा चिरून घेतलेला आहे. तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता. हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटाच्या अंदाजानुसार. कढीपत्ता, हे लसूण खोबऱ्याचं वाटण, लसूण खोबरं कोथिंबिरीचं, जिरे मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी. आणि हा 1 वाटी पावटा, टॉमॅटो घेतलेले होते. हे बारीक चिरलेला बटाटा, बटाट्याच्या साली मी काढून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी पातेलं ठेवून घेतलेलं होतं. त्या पातेल्यामध्ये आता मी हा पावटा भाजून घेणार आहे. तर हा कोवळा पावटा आहे. भातासाठी तुम्हाला अशा प्रकारचाच कोवळा पावटा वापरायचा आहे. भात खूप छान आपला बनला जातो. तर प्रथम आपण हा भाजून घेणार आहोत. आपल्याला असाच नाही वापरायचा, नाहीतर भातामध्ये याचा उग्रास वास येतो. तर बघा पावटा असा पूर्ण एकदम चटके बसेपर्यंत भाजला की तो आपल्याला साईडला काढून पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तेल तापलं छान असं की त्याच्यामध्ये जिरे मोहरीची आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरे मोहरीची फोडणी दिली की लगेचच आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे. खूप छान असा फ्लेवर येतो भाताला. लगेचच मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा टाकून झाला की आपल्याला असा तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे लालसर रंगाचं होईपर्यंत. कांदा लालसर रंगाचा झाला की आपण याच्यामध्ये लगेचच मिरची घालून घेणार आहोत. तर मिरची मी ह्या साईजमध्ये कट केलेली होती. तर ही तिखट मिरची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार घ्यायची आहे, तुमच्या तिखटानुसार घ्यायची आहे. तर आता मिरची देखील आपल्याला तेलामध्ये चांगली अशी मिरचटपणा जापर्यंत परतवून घ्यायची आहे. मिरची छान परतवून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लगेचच टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपण तेलामध्ये अशा प्रकारेच परतवून घेणार आहोत. टोमॅटो परतवून झाला की लगेचच आपण लसूण खोबरं घालून घेणार आहोत. तर इथे लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण बनवलेलं होतं. तर लसूण खोबऱ्याचा वापर आपल्याला जास्तच करायचा आहे. तर इथे आता लसूण खोबरं मी घालून घेते. हे देखील चांगलं असं तेलामध्ये परतवून घेणार आहे, जेणेकरून लसणाचा खोबऱ्याचा असा कच्चटपणा जावा. खूप छान असं हे तेलामध्ये बघा परतलं जावं, यासाठी मी सतत हलवत राहत आहे. आता हे लसूण खोबरं देखील छान असं लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. जास्तही लालसर नाही करायचं आपल्याला. आता याच्यासाठी मी कलरसाठी बघा भाताला पिवळा कलर असा छान यावा, आपल्याला पिवळ्या रंगाचा भात करायचा, यासाठी ते मी हळद घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हळदीचा वापर नाही केला तरी चालेल, पण त्याला मसाले भाताचा लूक येणार नाही, त्यासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचाच आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा बिर्याणी मसाला 1.5 चमचा घालून घेणार आहे. तर हा रेडीमेड बिर्याणी मसाला आहे, तो मी वापरत आहे. खूप छान असं बघायचा फ्लेवर लागतो आणि दाताखाली देखील येत नाही खाताना, यासाठी हा बारीक केलेलाच मसाला मी वापरलेला आहे. आणि हा पावटा जो मी भाजून पाण्यामध्ये ठेवून घेतलेला होता, आता तो मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. पावटा आपल्याला याच्यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. लगेचच ह्या बटाट्याच्या फोडी, तर बटाट्याच्या फोडी तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता. तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही याचे लांब कापसुद्धा करू शकता किंवा एकदम बारीकही केले तर चालतील, पण बारीक केले तर ते एकदम बघा भातामध्ये गीर होतात, दिसून येत नाही, त्यासाठी ह्या साईजमध्ये केलं तर छानच आहे. आता हे बघा काही सेकंद आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. लगेच याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. तर इथे मी मीठ तांदूळ बघा इथे मी 2 वाट्या घेतलेलं होतं, त्यानुसार मी मीठ घालून घेणार आहे. तर 2 वाट्या तांदळासाठी इथे मी 3 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला होता. तुम्ही तुमच्या वापरातलं कोणताही तांदूळ घेऊ शकता. बिर्याणीचं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा हे इंद्रायणी तांदूळ मी 2 वाट्या घेतलेलं होतं. ते छान असं धुवून मी चाळणीमध्ये नितळत ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. तांदूळ देखील आपल्याला याच्यामध्ये चांगला असा परतवून घ्यायचा आहे. पूर्ण असं तळापासून बघा आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हे सगळीकडे लागलं जावं, सगळे मसाले छान असे लागले जावेत. तर आता बघा हे पूर्ण असं परतवून झालं की आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार. तर इथे मी 1 तांब्या पाणी घातलेलं होतं. 1 तांब्या म्हणजे मी इथे 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी असं मेजरमेंट घेतलेलं होतं.
तर 2 वाट्या तांदूळ घेतल्यामुळे इथे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी पुढे जाऊन कोणत्या वाट्याने तांदूळ आणि कोणत्या वाट्याने मी पाणी घेतलेलं होतं ते. तर इथे बघा, आता जरी थोडं तुम्ही वरून ओतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता गॅसची फ्लेम मी ते फुल करून घेणार आहे. या भाताला चांगली अशी उकळी काढून घेणार आहे. तर आता उकळी फुटायला बघा सुरुवात झालेली आहे. तर ह्या वाटीनेच बघा मी तांदूळ घेतलेले होते 2 वाट्या आणि ह्या वाटीनेच मी 4 वाट्या पाणी घेतलेलं होतं. ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेणार आहे त्या वाटीनेच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. इंद्रायणी तांदळाचं भात करत असाल तर एका वाटीसाठी 2 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. तर भात बघा आता छान असा उकळी फुटलेली आपल्या भाताला. मी गॅसची फ्लेम ही फुलच ठेवून उकळी काढून घेतलेली होती. आता उकळी फुटली की आपण ह्याच्यावरती लगेचच झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही फुलच ठेवून द्यायची, कमी नाही करायची. काही सेकंद आपल्याला असा भात ह्याच्यामध्ये उकळवून द्यायचं आहे झाकण ठेवून छान. तर बघा काही सेकंदाने आपण झाकण काढून बघूयात. तर भातातलं पाणी बऱ्यापैकी ऑब्झर्व झालं होतं. ते बघा छान असा आपला भात तयार व्हायला लागलेला आहे. मस्त असा पावटा वगैरे किती छान दिसत आहे याच्यामध्ये. हा भात खूप छान लागतो टेस्टला. तुम्ही पाहुणे आल्यानंतर बिनधास्त बनवून बघा, पाहुण्यांना खूपच आवडेल. तर आता पुन्हा याच्यावरती मी झाकण ठेवून दिलेलं होतं. गॅसची फ्लेम बघा बारीक केलेली होती झाकण ठेवून मी. बारीक फ्लेमवरती बघा भात अशा प्रकारे आपला 90% तरी शिजलेला आहे. पूर्ण नाही शिजलेला, याच्यामध्ये अजून पाणी आहे. तुम्ही बघू शकता नाही शिजलेला भात. त्यासाठी आता इथे पुढे मी जाऊन तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती तुम्ही ट्रिक वापरून बघायची आहे. खूप छान ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या रेग्युलरच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता, तुमच्या कामी येईल. तर आता भात शिजण्यासाठी आता मी डायरेक्टली हे न ठेवता गॅसवरती भांडं ह्याच्याखाली मी तवा ठेवून घेणार आहे आणि त्यांच्यावरती मी भाताचं पातेलं ठेवून घेणार आहे आणि लगेचच बारीक गॅस करून ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे. भात बघा खूप छान असा शिजला जातो आणि खाली चिटकतही नाही बघा भात. हे ट्रिक तुम्ही जरूर वापरून बघा, तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या देखील कामी येईल. आणि तुम्ही वापरून झाली समजा ही ट्रिक तुम्ही वापरली तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून देखील सांगू शकता. तर इथे बघा काही वेळाने मी आता भात असा छान असा आपला फुललेला होता, पूर्ण असं शिजलेलं होतं बघा. आपलं आतला जे आपण बटाटा वगैरे टाकलेला होता, पावटा टाकलेला होता, तो छान प्रकारे शिजलेला होता. तर तयार झालेला आपला मसाले भात अगदी छान असा झटपट पाहुणे आल्यानंतर पटकन होऊन जाणारा. तर बघा एक शीत आपल्या भाताचा शिजलेला आहे मस्त. तर इथे बघा तयार झालेला आपला मस्त असा मसाले भात अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर इथे आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे मी. तर तुम्हाला माझी मसाले भाताची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त खा.